नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 30 साइजचं 1 टकचं पेपर कटिंग करणार आहोत। मी इथे पेपर घेतलेला आहे। पेपर आपण फोल्ड केलेला आहे। सर्वात आधी आपण उंची मोजून घेत असतो। 1 टकसाठी मी इथे पेपर फोल्ड करून घेतलेला आहे। सर्वात आधी आपल्याला पाठीमागचा भाग काढायचा आहे। 13.5 इंच उंचीचं हे तयार ब्लाउज आहे। त्यात आपल्याला 1 इंच उंची ही वाढवून घ्यायची असते। 14.5 इंचवरती मी टिक केलेला आहे। तुमचं जर तयार ब्लाउज 13 इंच उंचीचं असेल तर तुम्ही 14 इंच उंची इथे घ्यायची आहे। म्हणजेच आपण पाठीमागच्या भागात 1 इंच उंची वाढवून घेत असतो। पाठीमागचा बोटनेक आहे आणि पुढचा डीपनेक आहे। जरी तुम्ही पाठीमागचा बोटनेक पुढचा बोटनेक घेतला तरी आपल्याला 6 इंच शोल्डर घ्यायचा आहे। आणि जरी तुम्ही पाठीमागचा बोटनेक आणि पुढचा डीपनेक घेतला तरी आपल्याला 6 इंच इथे शोल्डर घ्यायचे आहे। मी इथे 6 इंच शोल्डर घेतलेला आहे। ह्या पॉइंट पासून आपल्याला खाली 6 इंच वरती टिक करायचं आहे। मुंडा पण मी इथे 6 इंच घेतलेला आहे। जी मुंड्याची उंची आहे ती पण 6 इंच आहे आणि शोल्डर पण 6 इंच आहे। बोटनेक साठी आपल्याला शोल्डर जास्त घ्यायचं असतं। आता आपल्याला 30 चा चौथा भाग टाकायचा आहे। 30 चा चौथा भाग आहे 7.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन। मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते। तुम्ही 2, 1.5, 1.25 असं पण घेऊ शकतात। इथे आपण हे मार्क करून घेतलेलं आहे। आता आपण कंबर मोजून घेऊयात। मी इथे 26 इंचाचं कंबर घेणार आहे। 26 चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 26 चा जो चौथा भाग आहे तो 6.5 इंच आहे। आपण जे रेग्युलर ब्लाउज पाठीमागचा भाग घेत असतो बोटनेकचा तिथं आपण टक्स घेत असतो, पण मी जर आज वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे। तर हे जे अर्धा इंच आहे, जर तुम्ही पाठीमागची बाजू बंद किंवा डिझाइनची घेत असाल तर हा अर्धा इंच घ्यायचा आहे। मी जे तुम्हाला शिकवणार आहे तो पाठीमागचा भाग पूर्ण ओपन येणार आहे। मी फक्त इथे टिक करून दाखवलेला आहे। आता हे आहे आपलं 26 चा चौथा भाग 6.5 इंच, त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। इथून अशी लाईन मारून घ्यायची आपल्याला। ही शिलाई मार्जिन आहे आपलं। आता आपल्याला इथं आकार देऊन घ्यायचा आहे। इथून वरती आपल्याला हा आकार द्यायचा असतो। आता आपण गडारुंदी मोजून घेऊयात। 3 इंच ते 3.25 इंच आपल्याला गडारुंदी घ्यायची आहे। मी इथे 3 इंच घेतलेली आहे, तुम्ही 3.25 देखील घेऊ शकतात। हा पाठीमागचा भाग आहे, तर मी इथे 3.5 तयार घेणार आहे म्हणून 4 इंच वरती टिक केलेला आहे। तुम्ही जर 3 इंच तयार घेत असाल तर 3.5 इंच वरती टिक केला तरीही चालेल। हा बोटनेक आहे आणि बोटनेकच्या खालची जी बाजू येणार आहे ती पूर्ण ओपन येणार आहे। म्हणजे तिथं पण एक डिझाइन येणार आहे। ती डिझाइन कशी कट करायची ते मी अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे। इथे आपण 1.5 इंच वरती टिक करून आकार देऊन घेऊयात। या पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा असतो। बोटनेकला नेहमी या कॉर्नर पासून 1.5 इंच मोजूनच आकार देऊन घ्यायचा असतो। इथे आपला हा भाग टिक झालेला आहे। आता आपल्याला 1.5 इंच मुंड्याच्या साईडने उतार द्यायचा आहे। हा का देतो आपण? बोटनेकसाठी आपल्याला मुंड्याच्या साईडने द्यायचा असतो आणि डीपनेकसाठी गड्याच्या साईडने। इथे आपण उतार पण दिलेला आहे। इथे आपला पाठीमागचा भाग टिक झालेला आहे। आता हा बोटनेक प्लस भरपूर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, खाली डिझाइन येतात। पण आज जी डिझाइन घेणार आहोत ते घागऱ्यावरच्या ब्लाउजची आहे। ती जरा वेगळ्या पद्धतीने आहे, तर ती डिझाइन कशी घ्यायची ती तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे। आता हे जे आपण अर्धा इंच वाढवून मी तुम्हाला दाखवलं होतं आणि इथून परत 1.5 इंच घेत असतो आपण। जर तुमची ही बाजू बंद किंवा इथून एवढी बंद जरी येणार असेल तरीही आपल्याला टक्स हा घ्यावा लागतो। पण ही जी बाजू आहे पूर्ण इतकी ओपन येणार आहे म्हणून मी इथे टक्सचं अर्धा इंच वाढवलेलं नाहीये। आता आपण इथून 3 ते 3.5 इंच मोजून घेणार आहोत। ही जी गड्याची उंची आहे ही आपण इथे 4 इंच घेतलेली आहे, म्हणजेच आपला जो बोटनेक आहे तो 3.5 इंचाचा होणार आहे। तुम्हाला 3 इंचाचा हवा असेल तर तुम्ही 3.5 इंचावरती लाईन घेऊन हा आकार देऊन घेऊ शकतात।
इथे 3.5 इंचावरती टिक करत आहे. ही पण बंद बाजू येणार आहे आपली. हा भाग ओपन, ही बंद आणि इथून खाली वेगळा आकार येणार आहे. इथे 3.5 इंच म्हणजेच आपली तयार बाजू जी होणार आहे इथून इतकी ती 2.5 इंचाची येईल किंवा 2.25 इंचाची येणार आहे. इथून पण मी 3 इंचावरती टिक करून घेते. इथे आपण टिक करून घेतलेला आहे. आता आपण हा पूर्ण जो कापड किंवा कागद असेल तो मोजून घ्यायचा आहे आणि याचे 2 भाग करायचे, म्हणजेच या पद्धतीने. आणि आपण आता इथे एक पॉइंट करून घेऊया. इथे एक पॉइंट येईल आणि इथे एक येईल. आता आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी आधी सरळ लाईन मारून घेते. इथे आपण सरळ लाईन मारलेली आहे. आता आपल्याला याचा निम्म काढायचा आहे. 3.5 इंच आहे. 3.5चा निम्म काढूयात. इथे पण एक पॉइंट करून घेऊयात. इथून आपल्याला 1.5 इंच मोजून घ्यायचंय. 1 इंच मोजून घेतलं तरीही चालेल, 1.25 मोजलं तरी पण चालेल. तुम्हाला जेवढा खोल आकार द्यायचा तेवढा देऊ शकतात. मी इथे 1.25 इंचावरती तुम्हाला आकार देऊन दाखवते. हा जो व्हिडिओ आहे तो आपण पूजा इंगडे यांच्या कमेंटवरून बनवत आहोत. आता आपण हा जसा गोल आकार देऊन घेतलेला आहे तसंच आपल्याला दुसरा पण गोल आकार देऊन घ्यायचा आहे. मी ते हे जे आकार आहेत ते 2 घेतलेले आहेत. तुम्ही 3 घेऊ शकतात, 4 घेऊ शकतात किंवा 5 घेऊ शकतात. इथे आपला हा जो पाठीमागचा भाग आहे हा टिक झालेला आहे. हा आकार थोडा आपल्याला खाली टच करायचा आहे या पद्धतीने. आता मी तुम्हाला ही डिझाईन कट करून दाखवते. ही डिझाईन दाखवण्यासाठी मी तुम्हाला डबल पेपर घेतलेला आहे आणि हे जे पॉइंट आहेत इथे आपली नॉट्स येणार आहे. हा बोटनेक आहे. बोटनेक आणि खाली डिझाईन आहे. हे जे मी तुम्हाला पेपर पॅटर्न बनवून दाखवते हे घागऱ्यावरचं आहे. हा जो भाग येणार आहे हा बंद येणार आहे. हे जे अंतर आहे हे तुम्ही कमी पण करू शकतात. हे अंतर इथे कमी येणार आहे. तुम्हाला जर हे बंद अंतर जास्त घ्यायचं असेल तर इथून आपल्याला कमी हे मोजून घ्यायचं आहे. जसं मी जास्त मोजून घेतलेलं आहे. इथे आपला हा पाठीमागचा भाग कट झालेला आहे. आता मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते. इथे आपले या पद्धतीने आकार देऊन घेतलेले आहेत. तुम्हाला हे जर 3 आकार हवे असतील तर ही जी बाजू आहे ही बंद कमी होणार आहे आणि इतक्या जागेतच आपल्याला जसं मी तुम्हाला हे 2 मोजून दाखवले, मी फोल्ड करून मोजून दाखवते. जसं आपण इथून तर इतकं मोजून घेतलं होतं आणि त्याच्या निम्म्यावरती टिक केलेलं आहे. तुम्हाला जर हे जे सर्कल आहेत हे 3 हवे असतील तर हा जो भाग आहे आपल्याला हा कमी घ्यायला लागेल आणि इथून जे कापड उरेल आपलं इथपर्यंतचं, इथून ते इथपर्यंतचं, त्याचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत. जसे मी इथून ते याचे 2 भाग करून हे आकार दिलेले आहेत तसं तुम्हाला जर हे सर्कल 3 हवे असतील तर हा जो कापड शिल्लक आहे इथून तर लास्टपर्यंत कमरेच्या कापडपर्यंत आपल्याला 3 भाग करायचे. 4 भाग हवे असतील तर 4 भाग करायचे. आधी आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि त्याचे 3 भाग किंवा 4 भाग हवे असतील तर 4 करायचे आहेत. मी ते तुम्हाला फक्त 2 भाग करून दाखवलेले आहेत. हे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त करून घेऊ शकतात. पण मोजताना नेहमी आपल्याला इक्वल हे मोजून घ्यायचं असतं. अशा पद्धतीने हे आपलं ब्लाऊज
तयार होणार आहे. इथे आपल्या नॉट्स येणार आहेत. इथे पण एक नॉट सील बांधायची आणि इथे पण एक नॉट सील बांधायची आणि ही जी बाजू आहे ही बंद येणार आहे आणि हा आपला बोटनेक येणार आहे. हा झाला आपला पाठीमागचा भाग तयार. ही डिझाईन ओपन येणार आहे म्हणून आपण अर्धा इंच कमरेच्या भागात जो टक्स पॉईंट होता तो वाढवलेला नाही. आता इथून तर हा भाग खूप छोटा झाला आहे. इथून ही फिटिंग येणार आहे आपली. तुम्हाला जर हा भाग मोठा हवा असेल तर हा जो आकार आहे हा आपल्याला कमीवरती आकार देऊन घ्यायचा आहे आणि ज्यांना मोठे आकार हवे आहेत त्यांनी या पद्धतीने खोल असे आकार देऊन घ्यायचे आहेत. हा आहे आपला 30 साईजचा पाठीमागचा भाग. तीस साईज 1 टक्स. आता आपण पुढचा भाग कट करूया. पेपर घेतलेला आहे. आता आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे. इथे मी हा पाठीमागचा भाग ठेवत आहे आणि टिक करून घेते. मुंडा आतमधून मी नंतर कट करणार आहे कारण आपल्याला पुढचा मुंडा हा खोल कट करायचा असतो. गळा रुंदी साईडला पण मी टिक करून घेते. इथे पण आपण लाईन मारून घेतलेली आहे. इथे आपला भाग टिक झालेला आहे. आता आपल्याला गड्याची उंची मोजून घ्यायची आहे. पुढचा गडा तुम्हाला तयार 5 इंचाचा हवा असेल 5.5 इंचवरती टिक करायचा आहे. इथली पण गडा रुंदी मोजायची आहे 3 इंच. इथे पण 3 इंच मोजून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर कमी पसरट खाली हवा असेल तर 2.5 इंच 2.25 इंच मोजून घेतलं तरी चालेल. मी तुम्हाला दोघंही गडे टिक करून दाखवते. हा आहे 3 इंचाचा आणि हा आहे 2.25 इंचाचा. आता आपण गड्याला आकार देऊन घेऊयात. पुढचा गडा तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकतात. हा आहे डीप नेक म्हणजे थोडा पसरट येणार आणि कमी पसरट हवा असेल तर जसं मी घेतलं 2.25 इंच इथून. आपल्याला बोटनेकसाठी पुढचा जर डीप हवा असेल तर त्यासाठी जेवढं वरचं मेजरमेंट आहे तेवढं घ्यायचं आहे किंवा 1/2 इंच कमी घ्यायचं आहे. कटोरी ब्लाऊजसाठी मेजरमेंट वेगळं असतं डीप नेकचं आणि बोटनेकचं आणि याचं वेगळं असतं. आता आपण टक्स पॉईंट टिक करून घेऊ. टक्सची उंची जर 10.5 इंच असेल तर 11 इंचवरती टिक करायचं आहे आणि टक्सची उंची जर 9.5 इंच असेल तर 10 इंचवरती. इथे जी टक्सची उंची आहे ती 10 इंचची आहे तर मी 10.5 इंचवरती टिक करत आहे. इथून 3.5 इंच. आता आपण लाईन मारून घेऊया. पुढच्या भागात आपण उंचीत अजून वाढवलेलं नाहीये. इथे मी उंचीमध्ये वाढवून घेणार आहे. पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं असतं. इथे आपण वाढवून डायरेक्ट अशा पद्धतीने पण क्रॉस लाईन मारून घेऊ शकतो. आता आपल्याला टक्सची ह्या साईडची रुंदी मोजायची. मी 1 इंचाचा टक्स घेणार आहे. 1/2 इंच ह्या साईडने आणि 1/2 इंच ह्या साईडने. इथे आपण लाईन मारून घेऊयात. तुम्ही या पद्धतीने सरळ लाईन पण मारून घेऊ शकतात किंवा असं देखील जॉईन करून घेऊ शकता. आता आपण जेव्हा टक्स घेतो तेव्हा हा खालचा कापड हा जो कापड आहे तो खाली येतो. तर तो का खाली येतो हे 1/2 इंच जे आहे टक्स घेताना हे वरती गेलेलं असतं. तर आपल्याला या पद्धतीने क्रॉस जरी आपण कट करून घेतलं तरीही चालतं या पद्धतीने. ठीक आहे. जे वेळेला आपण हा टक्स घेतो त्यावेळेला हा जो कापड आहे हा खालच्या साईडने येऊन जातो जास्त. मग काय होतं पाठीमागचा भाग कमी पडतो पुढचा भाग वाढून जात असतो. या पद्धतीने जरी तुम्ही टिक करून घेतलं तरी तुमचं ब्लाऊज परफेक्ट असं तयार होईल. आणि नंतर जर तुम्हाला वाटत असेल मी नंतर कट करून घेईल नवीन शिकत असाल तर आहे मी त्याच पद्धतीने 1/2 इंच खालच्या साईडला वाढवून या पद्धतीनेच कट करून घ्यायचं आहे. आता आपण आर्महोलला लाईन मारून घेऊ.
कारण हा पुढचा आर्महोल आहे. पुढचा आर्महोल अर्धा इंच आतमध्ये कट होतो. इथून अर्धा इंच, हे बघा बरोबर अर्धा इंच वरती मी पॉइंट केलेला आहे. आता आपण याला पण आकार देऊन घेऊयात. अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. पुढचा भाग पण आपण इथे टिक केलेला आहे. आता आपल्याला पुढचा भाग पण कट करायचा आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर डायरेक्ट अशा पद्धतीने, मी पहिले तुम्हाला कट करून दाखवते, अशा पद्धतीने कट करून सरळ कट करायचं आहे. हा जो आतला आकार देऊन घेतला तो आपल्याला कट करायचा आहे इथे. मी इथे नॉर्मल गळा कट करत आहे, जास्त डीप नाही. गळ्याची उंची तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घेऊ शकता. आता तुम्ही नवीन शिकत असाल तर हे नाही कट केलं, नंतर तुम्ही जॉईंट करून कट केलं तरीही चालेल. जर तुम्हाला वाटत असेल की हे एक्स्ट्रा होईल तर तुम्ही कट करू शकता. पण आपला जो हा टक्स पॉईंट आहे हा अशा पद्धतीने तयार होत असतो. इथून अशी ही टीप येत असते. इथे असा हा भाग तयार होत असतो फुगीत. आणि हे बघू शकता तुम्ही, हा भाग खाली आलेला आहे. मी अर्धा इंच वरती कट करणार आहे. पण तुम्ही नवीन शिकत असाल तर 1/2 इंचावरती कट केलं तरी चालेल, किंवा नंतर शिवून कट केलं तरीही चालेल. आली सरळ लाईन, अगदी बरोबर अशी सरळ लाईन येऊन जाते. इथे आपला 1 टक्स 30 साईजचा तयार झालेला आहे. पुढचा भाग पण आणि पाठीमागचा भाग पण. मी ते तुम्हाला व्यवस्थित कट करून दाखवते. हा जो आकार आहे हा जर आपण व्यवस्थित कट केला आणि टक्स व्यवस्थित घेतला तर मी जसं तुम्हाला करून दाखवला तसा सरळ कापड तयार होत असतो. इथे आपला पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग कट झालेला आहे. आपण अगदी सोप्या पद्धतीने पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग कट केलेला आहे. आज आपण घागऱ्यावरचं 1 टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग बघितलेलं आहे. आणि त्यात म्हणजे आपण बोटनेक, पाठीमागे जो बोटनेक आहे आणि खाली ओपन डिझाईन आहे ती अगदी मेजरमेंट घेऊन बनवलेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. 2च्या ऐवजी ही जी 2 डिझाईन घेतलेत याच्याऐवजी 3 बनवून घेऊ शकता. आणि तुम्हाला जर अशाच प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.